मुंबईतल्या सायन कुर्ला भागात मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळतोय। बघा, महत्त्वाची बातमी आहे, मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गायब झाली आहेत, त्यामुळे या भागातील अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागले। यावेळी मतदारांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केलाय। नियोजनाच्या अभावामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। यावेळी मी सायन प्रतीक्षा नगर इथे आहे। इथे जी मतदान केंद्र आहे तर त्या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी जे मतदार आलेले आहेत त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। अनेक मतदार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। काय नेमक्या अडचणी येतात? आता आम्ही तिघ जण आहोत, मी, माझी बायको आणि मुलगी। लास्ट इयर आम्ही सगळ्यांनी आमचं मत बरोबर आम्ही मत दिलेलं, पण आता माझा मुलीचं आहे आणि आमच्या दोघांचं डिलीट झालं आहे। आणि सकाळी 7-7:30 वाजता माझ्या मुलीने हे केलं, मतदान दिलं आहे, आणि आता मी गेले 7:30 ते आतापर्यंत मी माझं नाव शोधतोय, सगळे म्हणतात ते डिलीट झालं आहे। हे कसं डिलीट झालं आहे? म्हणजे तुम्ही म्हणतात की डिजिटल इंडिया आणि इथनं डेटा तुम्ही डिलीट करतात, म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? मनपाच्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की आमच्याकडून ही मिस्टेक झालेली आहे की विधानसभेची जी यादी होती ती यादी आम्ही हे प्रिंट केलेली आहे, आणि आताच्या नवीन यादी 40 ते 24 वॉट झाल्यामुळे आमचा हा गोंधळ झालेला आहे। पण तुझ्या गोंधळामुळे तुमचा जो लोकांना त्रास होतोय, तुम्ही आम्हाला स्पेस वाढवून द्या किंवा त्यांना प्रयत्न करा। आतूनही कोण करत नाही, डायरेक्ट तुमची नावं नाही, इथून निघून जा। 1.5 तास लाईन लावल्याच्या नंतर जर लोकांना न्याय मिळत नसेल तर आम्ही काय करायचं? या भाषेत सांगतात तुमचा नंबर नाही, तुम्ही जावा। डिलीट झालाय, तुमचा नंबर नाही, शोधण्याचा प्रयत्न करत नाही, काहीच नाही करत आहे। प्रश्न लक्षात घेण्यापूर्वीच ती लोक सरळ सांगतात तुमचे नंबर नाहीये, डिलीट झालेले आहेत। आमच्या घरात 6 माणसं आहेत, त्यातले 2 माणसाचे नंबर मिळाले, बाकी 4 माणसाचे नावच नाही। माझा मुलगा, सून, भाव, प्रॉब्लेम का होते? दुसरा मुलगा। ह्या वॉर्डमध्ये हा प्रॉब्लेम का होतोय? ह्या वॉर्डमध्ये हा प्रॉब्लेम का होतोय हे त्यांनी शोधून काढावं, का प्रॉब्लेम होते ह्या वॉर्डमध्ये। BMCने ज्या चिठ्ठ्या पाठवल्या आहेत ना, त्या चिठ्ठ्या चुकीच्या पाठवलेल्या आहेत, आणि आता नवीन यादी पाठवली, आणि जे मतदार येत आहेत ना ते बोलतात ना हे चिठ्ठ्या चुकीच्या आहेत, म्हणजे BMC कर्मचाऱ्यांनी चुकीचं काम केलं असं ते इथं दाखवतात। आणि ह्या वॉर्डमध्ये का होतं असं हे तुम्ही शोधून काढा। नक्कीच आपण या सगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकतोय। अनेक अडचणी ज्या आहेत त्या मतदारांना येतात आहे, आणि त्यामुळे अनेकांना त्यांचा जो मतदानाचा हक्क आहे त्याला देखील मुकावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।